कारंजा लाड येथील मानोरा मार्गावरील यशोदानगर येथे राहत असलेल्या शंकर मारुती गुल्हाने वय 40 वर्ष या युवकाने 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। सविस्तर वृत्त असे की कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे मृतक युवकाचे वडील मारुती गुल्हाने वय 71 वर्ष राहणार यशोदानगर कारंजा लाड यांनी फिर्याद दिली की त्यांचा मुलगा शंकर गुल्हाने वय 40 वर्ष हा घराशेजारीच कपडा प्रेसचे दुकान चालवित होता। तो स्वभावाने अत्यंत गरीब व होतकर होता। मात्र आरोपी संदेश मेश्राम, श्याम घोटकर व त्याचा एक मित्र त्यांच्या मुलाला नेहमीच त्रास देत होते व त्याचा मानसिक छळ करीत होते। वरील 3ही आरोपीकडून होणाऱ्या त्रासाला तो कंटाळून गेला होता। 27 जानेवारी रोजी रात्री काही लोकांनी मारुती गुल्हाने यांच्या राहत्या घरावर दगड फेकले। त्यामुळे मारुती गुल्हाने यांचा मुलगा शंकर हा 28 जानेवारी रोजी आरोपी संदेश मेश्राम याला समजविण्यासाठी गेला असता संदेश मेश्राम याने वरील दोन्ही आरोपींना बोलावून मारुती गुल्हाने यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलाला मारहाण केली। त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून मारुती गुल्हाने यांचा मुलगा मृतक शंकर गुल्हाने याने 29 जानेवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली। त्यामुळे त्याच्या आत्महत्येस जबाबदार असणारे आरोपी संदेश मेश्राम, श्याम घोटकर व त्यांचा एक मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशा तक्रारीमुळे वरील 3ही आरोपी विरुद्ध कलम 306, 323, 34 भारतीय दंडविधान संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यात संदेश मेश्राम, श्याम घोटकर यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक BC ग्रेघीवाले, पोलीस कॉन्स्टेबल अमित भगत करीत आहेत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।